राजा बळीराजा महात्मा गौतम बुद्ध, अखंड भारताचा सम्राट अशोक, जवाहर मोहम्मद पैगंबर, लिंगायत धर्माचे संस्थापक महात्मा बसवेश्वर, संत शिरोमणी सावता महाराज, संत रोहिदास महाराज, संत कबीर, संत तुकाराम महाराज, जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराज, राष्ट्रपिता महात्मा ज्योतिराव फुले, लोकराजा छत्रपती शाहू महाराज, विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, राष्ट्रसंत गाडगेबाबा, साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे, स्त्री शिक्षणाचे सावित्रीबाई फुले, पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर, प्रथम मुस्लिम महिला शिक्षिका फातिमा शेख यांना मी प्रथम वंदन करतो। अखिल भारतीय माळी महासंघाच्या वतीनं आज आष्टा शहरामध्ये महात्मा ज्योतिराव फुले, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा बसवेश्वर, भगवान महावीर, छत्रपती शिवाजी महाराज अशा अनेक महापुरुषांची जयंती आणि उद्या पौर्णिमेला गौतम बुद्धाची जयंती, या जयंतीच्या निमित्तानं हा कार्यक्रम आयोजित केलेला। या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले अखिल भारतीय माळी महासंघाचे राष्ट्रीय उपाध्यक्ष विश्वस्त विठ्ठलबाबा तोडकर, अखिल भारतीय माळी महासंघाचे प्रदेश अध्यक्ष विश्वस्त गौतम क्षीरसागर, अखिल भारतीय माळी महासंघाच्या विश्वस्त सुवर्णताई पटकुळेताई, अखिल भारतीय माळी महासंघाचे शेतकरी संघटनेचे उपाध्यक्ष परशुराम माळी, आष्टा शहर अध्यक्ष महादेव माळीकर, सतीशरावजी माळी, अर्चनाताई माळी, रमेशजी माळी, कुमार माळी, पूनमताई माळी, मीनाक्षीताई माळी, श्रीमती मंगलाताई माळी, रमेश माळी इत्यादी मान्यवर या ठिकाणी उपस्थित आहेत। आणि आपण सर्वजण इतक्या उशिरा का होईना सर्वजण या ठिकाणी गर्दी नाही परंतु या ठिकाणी दर्दी माणसं या ठिकाणी उपस्थित आहेत, त्याबद्दल त्यांचं मी या ठिकाणी अभिनंदन करतो आणि कौतुक करतो।
आपला समाज हा माळी समाज आहे. माळी समाजाला फार मोठा इतिहास आहे. माळी समाज हा मोठभर पेरतो आणि शेतातून पोतभर उगवतो. तसंच आजची ही अखिल भारतीय माळी महासंघाची या ठिकाणी वाळवा तालुक्यामध्ये ही पेरणी आहे. पुढच्या वेळेला निश्चितच भरभरून पीक आल्याशिवाय राहणार नाही. याची मला खात्री आहे. समाजाचं काम म्हणजे एक लष्कराच्या भाकरी बांधण्यासारखं काम असतं, याची मला कल्पना आहे. त्यासाठीच हे आपल्याला काम करायचं आहे. समाज संघटित करणं, समाजाला महापुरुषांचे विचार देणं, महात्मा गौतम बुद्ध हे माळी समाजाचे आहेत. त्यावेळेला जाती नव्हते, त्यावेळेला गण होते आणि त्या गणामध्ये महात्मा गौतम बुद्ध हे शाक्य गणाचे होते. मग त्यांची लग्न कुठं होत होती तर कोळी गण होता त्याच्यामध्ये होते, मौर्य गण होता त्याच्यामध्ये होते, असे 10-12 गण होते आणि त्या गणामध्ये त्यांची सोयरीक होत होती. त्यावेळेला जाती नव्हत्या. महात्मा गौतम बुद्धाचे जे विचार आहेत ते भगवान महावीरांचे विचार, भगवान महावीरांचे विचार आहेत तेच मोहम्मद पैगंबरांचे विचार आहेत. मोहम्मद पैगंबराचे जे विचार आहेत तेच महात्मा बसवेश्वरांचे विचार आहेत. महात्मा बसवेश्वरांनी गौतम बुद्धाच्या नंतर महात्मा बसवेश्वर हे सुशिक्षित होते, कुशल प्रशासक होते. त्यांनी सर्व जाती धर्माचा अभ्यास केलेला होता. उच्च नीच याचा त्यांनी पूर्णपणे अभ्यास केलेला होता. ते कल्याण राज्यामध्ये मंगळवेढ्यामध्ये प्रधान होते. त्यानंतर त्यांचा बसव कल्याण मध्ये जो मंडप होता त्या मंडपामध्ये सर्व जाती धर्माचे लोक यायचे आणि लिंग घालून एकाच धर्माच्या नावानं बाहेर जायचे, म्हणजे लिंगायत होऊन जायचे. सर्व जाती धर्म त्या ठिकाणी मोडला जायचा. त्यांचा जन्म हा बसवंत बागेवाडीचा, विजापूर जिल्ह्यातील बसवंत बागेवाडी. साधारण 1105 चा त्यांचा जन्म. त्यांचं कुडल संगम येथे अतिशय मोलाचं कार्य आणि त्या ठिकाणी त्यांचा अंत. त्यांनी जे वचन तयार केले ते वचन आपल्याला माहित असेल, तुकाराम महाराजांची गाथा ही इंद्रायणी नदीमध्ये बुडवण्यात आली आणि ती पुन्हा वर आली. ती वर वगैरे काय आली नाही, परत मुखदगत ज्यांना ज्यांना पाठ होते ते सर्व अभंग लिहून काढलेले आहेत. परत त्याच्यामध्ये काय अभंग घुसळलेले आहेत
काही अभंगामध्ये काही विपरीत प्रमाणे लिहिलेले आहेत, ओरिजिनलपणा त्यातला थोडासा कमी केलेला आहे. तसेच बसवेश्वरांचे जे वचन आहेत ते वचन संपवणं, त्यांनी जे शरण निर्माण केले होते त्या शरणाने जे वचन प्रसाराचं काम केलेलं होतं त्यांची हत्या करणं, वचन नष्ट करणं, तो वेळोवेळी त्यांनी जंगलामध्ये गुहेमध्ये आपल्यासाठी वचन त्यांनी जपून ठेवण्यासाठी हाल अपेष्टा कष्ट करून त्यांनी आणि त्यांच्या शरणांनी आपल्यासाठी वचन अतिशय कष्टाने जतन करून ठेवले आहे. मोठ्या मोठ्या भिंतीमध्ये त्यांनी वचन ठेवलेले होते. अनेक ठिकाणी भिंती पाडून सुद्धा ते वचन नष्ट करण्याचा कार्यक्रम केलेला आहे. म्हणजे ते किती वचनं आणि किती महत्वाची वचनं होती याच्यावरून समजलं जातं किती वचनं जाळली जातात का, नष्ट केली जातात का, कारण त्याला महत्व असतं. महत्व असल्याशिवाय ही जाळली जात नाही. आणि अनमोल ठेवा, अतिशय कष्टाने ठेवलेला जो ठेवा आहे तो ठेवा बसवेश्वरांचा आहे. पण आता जे खंत व्यक्त केली की बसवेश्वराच्या विचारावर आपला समाज चालत नाही. आपल्या समाजाला जे महात्मा मिळाले, 3 महात्मा मिळाले. एक महात्मा गौतम बुद्ध, हे सुद्धा शाक्यमाळी, महात्मा बसवेश्वर आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या विचारामध्ये अतिशय साम्य आहे. जसं काय कैवल्य, काय कवे कैवल्य म्हणजे श्रमाला महत्व दिलं, तसंच आपले हे 12व्या शतकातले महात्मा बसवेश्वर आणि 13व्या शतकातले संत शिरोमणी सावता महाराज, या दोघांमध्ये किती साम्य आहे पहा. बसवेश्वरांनी ही श्रमाला महत्व दिलं. फुकटचं खाऊ नका, चोरी करू नका, खोटं बोलू नका, कुणाची निंदा करू नका, पशु हत्या करू नका. हा संदेश गौतम बुद्धानेही दिला, महात्मा बसवेश्वरांनीही दिला. श्रमाला महत्व दिला आणि असंच महत्व आपले संत शिरोमणी सावता महाराजांनी 13व्या शतकामध्ये दिलं. त्यांनाही वय 45 वर्षाचं लाभलं आणि त्यांनी समाधी घेतली म्हणून सांगितलं. 45व्या वर्षी त्यांनी कधीही समाधी घ्यायचं कोणतंही कारण नव्हतं. ते त्यावेळेला अभंग लिहित होते. ते अभंग लिहिण्यासाठी त्यांच्याकडं लेखक होता. त्यांनी लेखक ठेवलं आणि त्या लेखकाचं नाव होतं खाशाबा गुरव. हा लेखक असताना सुद्धा त्यांनी लिहिलेले अभंग फक्त 40च शिल्लक राहतात. आणि त्यामध्ये सुद्धा 2 अभंग अभिप्रेत नसणारे अभंग त्यामध्ये लिहिलेले असतात. म्हणजे हे संत शिरोमणी सावता महाराजांचं तीर्थक्षेत्र आरण. या ठिकाणी सावता महाराजांनी जी शेती केली, ती शेती करत असताना त्या शेतामध्ये एक म्हसोबा होता आणि तो म्हसोबा त्यांना पेरणीला, कुळवणीला, नांगरणीला नेहमी आडवा यायचा. त्यांनी अभंग लिहिला, जे जे विकासाचे आडवे येते त्यांनी बाजूला सरावे. म्हणून त्या म्हसोबाला उचललं आणि बांधावर ठेवलं. आज पण म्हसोबा त्यांच्या समाधीच्या ठिकाणी बांधावर आहे. म्हणजे त्यांची जी समाधी आहे ती शेतामध्ये बांधावर आहे आणि शेताच्या कडेला, मधोमध नाही, गावाच्या कडेला शेत आहे. हे संत शिरोमणी सावता महाराज यांनी आपल्या श्रमाला महत्व दिलं, कामाला महत्व दिलं. जसं बसवेश्वरांनी महत्व दिलं श्रमाला,
तसंच त्यांनी म्हणलेलं आहे, कांदा मुळा भाजी अवघी विठाबाई माझी, लसूण मिरची कोथिंबिरी अवघा झाला माझा हरी, वीर नुरी मोठणारा अवघी व्यापली पंढरी. कुठेही जायची गरज नाही, कोणत्याही तीर्थक्षेत्राला जायची गरज नाही. जर आपलं काम इमानदारीने केलं तर त्यामध्ये आपल्याला फळ मिळतं, आणि जे फळ असतं तेच म्हणजे त्यांनी लावलेली भाजी असेल, कांदा असेल, मुळा असेल, त्याच्यामध्ये जे पीक चांगलं येईल त्यातच आपला पांडुरंग आहे, त्यातच आपला देव आहे. आणि ह्या श्रमाला जे महत्व दिलं, हे सावता महाराज कधी पंढरपूरला गेले नाहीत. पंढरपूर तिथून फक्त 30 ते 35 किलोमीटर आहे, परंतु सावता महाराजाला भेटायला ज्ञानेश्वर आणि नामदेव महाराज हे ते सावता महाराजांच्या आरणगावी आले. ते कसे आले तर पांडुरंगाला हुडकायला. पांडुरंग हा सावता महाराजांच्या मळ्यामध्ये आलेला होता, आणि सावता महाराज हा मला भेटायला येत नाही तर मी त्याला भेटायला जातो. एवढा महान संत आपल्याकडे आहे. म्हणजे आपल्याला वारसा, इतिहास अतिशय मोठा. त्यानंतर आपले महात्मा ज्योतिराव फुले, सगळ्यावर सांगायचं म्हटलं तर फार मोठ्या कहाण्या आहेत, आणि फार मोठं म्हणजे त्यासाठी मला 7-8 दिवस तर कमीत कमी लागतील तुम्हाला सांगायला. दररोज तुम्हाला 3-3 तास वचन मला सांगावं लागेल, तर ती काय वेळ नाही. थोडक्यात मी सांगून आता तुमचं या ठिकाणी काय परीक्षा घेणार नाही. ज्या वेळा तुम्ही हे ऐकायला मला नको वाटतंय असं वाटल्यानंतर तुम्ही सगळ्यांनी हात वर करून टाळ्या वाजवायच्या, त्यावेळेला मी बंद करणार. तोपर्यंत कुणीच टाळ्या वाजवायच्या नाही, कारण टाळ्या घेण्यासाठी मी इथं आलेलो. तुमचं ब्रेन वॉश झालं पाहिजे, आणि तुम्ही जे हे बीज आहे, या आष्टा गावातलं हे बीज आहे, आणि हे बीज उद्या ह्या आजूबाजूला पेरणी करायची. आणि ते तुकाराम महाराज म्हणतात, शुद्ध बीजापोटी फळे रसाळ गोमटी. आज या ठिकाणी आपण बीज प्रक्रिया करतोय. पुढे आपल्याला फळे हे चांगली आले पाहिजेत, तर त्यासाठी पेरणीला चांगलं बीज तयार केलं पाहिजे, आणि हे बीज भांडवल आम्ही या ठिकाणी तयार करतो. तर त्यासाठी आपल्याला ज्यादा गर्दीची गरज नाही, दर्दीची गरज आहे. आणि ते शांतपणाने जे कान टवकारून ऐकताय त्याची गरज आहे. ज्यांचे हावभाव मला दिसत आहेत त्याची गरज आहे. महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांचा इतिहास इतका मोठा आहे, यांनी मोठं काम केलेलं आहे, ते अद्वितीय काम आहे. तर या ठिकाणी विद्यार्थी नाहीत, परंतु महात्मा गौतम बुद्ध असतील, बसवेश्वर असतील, सावता महाराज असतील, सावित्रीबाई फुले असतील, किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील, यांच्या विचारावर जी मी भाष्य करतो, या विचारावर सर्व प्रश्न यूपीसी आणि एमपीसी ला येतात. तर यूपीसी आणि एमपीसी जे परीक्षा पास होतात ते अतिशय उच्च आणि हुशार जे लोक असतात तेच या परीक्षेमध्ये पास होऊ शकतात. तेच मामलेदार होतात, कलेक्टर होतात, सचिव होतात. तर महात्मा ज्योतिराव फुले यांचा जन्म 11 एप्रिल 1827. त्यांचा जन्म पुणे येथे
आता जे पुण्याला भारतीय विद्यापीठ आहे तो धनकवडीचा भाग आहे. तिथं झगडे पाटील राहतात आणि झगडे पाटील हे महात्मा ज्योतिराव फुले यांचं आजोळ आहे. म्हणजे त्यांच्या ज्या आई आहेत त्या झगडे पाटलाच्या आहेत. तर त्यांच्या आई महात्मा ज्योतिराव फुले 7-8 महिन्याचे असतानाच वारलेल्या होत्या. त्यांचं संगोपन हे सगुणाबाई क्षीरसागर यांनी केलेलं. आणि सगुणाबाई क्षीरसागर ह्या अमेरिकन मशनरी शाळेमध्ये कामाला होत्या. महात्मा ज्योतिराव फुले पंतोजीच्या शाळेमध्ये शाळा शिकले आणि त्यानंतर त्यांना शाळा सोडावी लागली. त्यानंतर मुन्शी गफार शेख आणि मशनरी शाळेतील शिक्षक पिचड यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या वडिलांना जाऊन सांगितलं की हा मुलगा हुशार आहे आणि यांना तुम्ही पुन्हा शाळेत घाला. ते पुन्हा शाळेत आले आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचं शिक्षण पूर्ण झालं. त्यांचं लग्न वयाच्या 13व्या वर्षी सावित्रीबाई फुले यांच्या बरोबर झालं. सावित्रीबाई फुले या 9व्या वर्षात वय होतं त्यावेळेला. लग्नानंतर त्यांना धूळपाटीवर पहिल्यांदा जे शिकवलं ते सगुणाबाई क्षीरसागरने शिकवलं. त्यानंतर सावित्रीबाई फुले यांना प्राथमिक शिक्षण झालं आणि ट्रेड शिक्षण घेण्यासाठी त्या नगरला गेल्या आणि नगरच्या मशनरी शाळेमध्ये तिथं त्याने 3 वर्षाचा त्यावेळेचा कोर्स केला. या देशातील पहिली ट्रेन शिक्षिका सावित्रीबाई फुले आणि त्यांच्याच बरोबर दुसरी शिक्षिका होती. ती शिक्षिका म्हणजे फातिमा शेख. ज्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले या सावित्रीबाई फुले शिक्षण पूर्ण झालं त्यावेळेला 21 वर्षाचे होते आणि वयाच्या 21व्या वर्षी पहिली शाळा त्यांनी काढली. ती मुलींची शाळा भिडेवाड्यामध्ये 1 जानेवारी 1848 आणि त्यानंतर 1852 पर्यंत त्यांनी 18 शाळा काढल्या. मग त्या रात्रीच्या शाळा असतील, दिवसाच्या शाळा असतील, त्या प्रौढांच्या शाळा असतील, हरिजनांच्या शाळा असतील. वेताळपेठेमध्ये एक शाळा काढली हरिजनासाठी, ती महार मांग आणि एक्सेस्ट्रास या नावाने शाळा काढलेली होती. आणि भिडेवाड्यात जी शाळा काढली होती ती फक्त मुलींसाठी काढलेली होती. त्यानंतर विश्रामबाग वाड्यामध्ये शाळा काढली होती. अशा एकूण 18 शाळा महात्मा ज्योतिराव फुले यांनी काढल्या आणि त्या पुढे लगेच आपल्या कार्यकर्त्याकडे 1858 पर्यंत त्यांनी कार्यकर्त्यांना त्या शाळा सुपूर्द केल्या, हस्तांतर केल्या. म्हणजे कायम त्यांनी आपल्या जवळ ठेवल्या नाही, त्या त्यांनी त्यांचं आपल्या कार्यकर्त्यांना वाटप केलं आणि शाळेचं नियोजन केलं. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1863 आपल्या वाड्यामध्ये पाळणा घर काढ, घरात पाळणे बांधले आणि तिथं पाटी लावलं की या पुणे आणि पुण्याच्या परिसरामध्ये त्यावेळेला पाळण्याबरोबर मुलीचं लग्न लावायचं आणि वयस्कर मुलाशी लग्न लावलं जायचं किंवा त्या ठिकाणी म्हाताऱ्या माणसाशी सुद्धा लग्न लावलं जायचं. आणि मग त्या लवकरच विधवा झाल्या की त्याचं केश ओपन केलं जायचं, त्यांचा छळ केला जायचा आणि त्या मुलींचा गैरफायदा त्या घरातून बाहेर जात नव्हत्या. त्यावेळेला त्या घरातलीच माणसं कुणीतरी गैरफायदा घ्यायचं आणि संशय मात्र कुणावर यायचा तर नवरा मेल्यानंतर त्या विधवांचे केश वेपन करण्यासाठी न्हावी यायचं आणि मग हे न्हाव्याचंच पाप आहे म्हणून न्हाव्याला दोष द्यायचा. म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी न्हाव्यांची जागृती केली आणि न्हाव्यांचा संप घडवला आणि त्यांनी सांगितलं
केश वेपन करायचं नाही, हे तुमच्यावर आरोप होत आहेत. आणि या महिलांना विद्रूप करतायत. त्यांना जगण्याचा अधिकार देण्यासाठी न्हाव्यांचा संप त्यांनी घडवून आणला. घरात पाळणा घर केलं आणि पाळणा घरात तिथं पाटी लावली की या भागातील वाट चुकलेल्या ज्या विधवा मुली असतील त्यांनी इथं गपचिप यावं, बाळंतपण करून सुखरूप आपल्या घरी जावं, त्यांचं बाळ आमच्या इथं ठेवावं, आम्ही त्याचं सुखरूपपणे संगोपन करू. म्हणजे त्या ठिकाणी पाळणाघर केलं, प्रस्तुतीगृह केलं, सावित्रीबाई फुले यांनी त्याचं संगोपन केलं. अशातच एक काशीबाई नातू ह्या पुण्यामध्ये मुळामुठीच्या नदीमध्ये आत्महत्या करायला निघाल्या होत्या. त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांना आत्महत्या करू नको म्हणून प्रवृत्त केलं आणि आपल्या घरी आणलं. आणि त्या ठिकाणी त्याची प्रस्तुती करून त्याला जी मुलगा झाला तो यशवंत त्यांनी पुढे दत्तक घेतलं. हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 पाळणाघर काढलं. आणि पाळणाघराचं आणखी एक महत्व होतं की त्यावेळेला या महिला, ज्या वाट चुकलेल्या महिला किंवा त्यांच्यावर अत्याचार केलेले घरातल्याच माणसांनी, तर त्यावेळेला त्यांनी जर भ्रूण हत्या केली तर त्यावेळेला कायदा होता काळ्या पाण्याची शिक्षा. काही मुलींना त्या ठिकाणी काळ्या पाण्याची शिक्षा झालेली होती. तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी एक पत्रक काढलेलं होतं आणि त्या पत्रकामध्ये म्हटलेलं होतं, काळ्या पाण्याची शिक्षा जर वाचवायची असेल तर तुम्ही गपचूप आमच्या घरी या आणि बाळंत म्हणून जा. तर असं पत्रक पुण्यामध्ये महात्मा ज्योतिराव फुलेंनी त्यावेळेला वाटलेलं होतं. आणि घरासमोर एक पाटी लावलेली होती की या तुम्ही या, इथं या आणि सखरूप यात येऊन बाळंतपण करून जा. महात्मा ज्योतिराव फुले यांनी छत्रपती शिवाजी महाराजांची समाधी शोध, ही समाधी का सोडली तर महाराष्ट्र टाइम्स मध्ये एक बातमी आलेली होती. इंडियन टाइम्स मध्ये एक बातमी आलेली होती की एक इंग्लंड म्हणून एक संशोधक आलेला होता. तो संशोधन करत होता आणि शिवाजी महाराजांची समाधी शोधत होता. त्याला समाधी कुठेही सापडली नाही. ती इंडियन टाइम्स मध्ये बातमी महात्मा ज्योतिराव फुले यांनी पाहिली. आपण महात्मा ज्योतिराव फुले यांचा खुर्चीवरला ज्यावेळेला फोटो पाहतो त्यावेळेला टेबल आहे आणि टेबलाच्या शेजारी त्यांनी तो जो पेपर ठेवलेला आहे तो पेपर इंडियन टाइम्स आहे. म्हणजे त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले इंग्रजी पेपर वाचत होते. तर त्या इंडियन टाइम्स मध्ये जी बातमी आलेली होती ती वाचली आणि त्या इंग्रजाच्या संशोधकानं नाराजी व्यक्त केली होती, मला शिवाजी महाराजांची समाधी सापडली नाही. तर महात्मा ज्योतिराव फुले यांनी रायगडावर जाऊन 1868 त्या ठिकाणी जाऊन समाधी शोधली आणि त्या ठिकाणी पहिली शिवजयंती त्यांची पूजा समाधीची करून महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1869 पासून सार्वजनिक शिवजयंती पहिल्यांदा करण्याचा बहुमान महात्मा ज्योतिराव फुले यांनी मिळवलेला आहे. म्हणजे शिवजयंती बद्दल जे काय वाद आता आपल्याला येत आहेत किंवा कुणी काय म्हणत असतील त्याच्यावर आपल्याला टीका टिप्पणी अजिबात करायची नाही. कारण महात्मा ज्योतिराव फुले हे आकाशा एवढे मोठे आहे आणि त्यांचं लिखाण जे आहे ते त्यावेळेला त्यांनी जे पोवाडा लिहिलेला आहे ते 908 ओळीचा आहे. आणि जी 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 म्हणताना दुसरी वेळ होत असते. म्हणजे संध्याकाळी 6 वाजता पोवाडा चालू केला तर सकाळी 6 वाजेपर्यंत सुद्धा तो पोवाडा संपत नाही. एवढा मोठा पोवाडा शिवाजी महाराजांचा पहिल्यांदा लिहिलेला तो महात्मा ज्योतिराव फुले यांनी लिहिलेला. तर महात्मा ज्योतिराव फुले हे यांनी 1855 ला एक नाटक लिहिलेलं, पहिलं नाटक लिहिलं होतं आणि ते नाटक होतं नाटक तृतीय रत्न. आता तृतीय रत्न म्हणजे काय, एक तिसरा डोळा असंही आपण म्हणतो. म्हणजे जसा शंकराचा तिसरा डोळा उघडला की सगळं नष्ट होतं
तर त्या अर्थाने महात्मा ज्योतिराव फुले यांनी नाटक तृतीय रत्न असं त्याला नाव दिलेलं होतं. तर एक शेतकरी कुटुंब आणि या शेतकरी कुटुंबाला कशा हाल अपेक्षा सोसाव्या लागतात, 12 महिने त्याला कसं फसवलं जातं, कसं नागवलं जातं, किंवा तो गरिबी आणि दरिद्री कसा राहतो, किती कष्ट करतो आणि किती कष्ट केला तर तो हा गरिबीतनं बाहेर का निघत नाही, हे प्रसंग त्यांनी त्या ठिकाणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या नाटकामध्ये दाखवले. आणि हे पहिलं नाटक आणि ते नाटक त्याच्यामध्ये त्यांनी दाखवलं की हे सर्व का होतं, तर ते अज्ञानामुळे होतं, अज्ञानामुळे होतं, शिक्षण नसल्यामुळे होतं. म्हणून त्या ठिकाणी शेवटी एक शेतकऱ्याचं कुटुंब त्या स्टेजवरच जेवण करतं आणि त्या नाटकाचा शेवट करतं, चला शिकायला चला, चला शिकायला चला. अशा पद्धतीचं ते अतिशय महत्वाचं नाटक होतं. त्यामुळं महात्मा ज्योतिराव फुले यांच्यावर सनातनी लोकांनी एक नामदेव नावाचा माणूस आणि एक धोंडीबा कुंभार नावाचा माणूस, या दोघांना मारेकरी म्हणून त्यावेळेला पाठवलं होतं. आणि मारेकरी पाठवलं होतं त्यावेळेला ते आले, घरामध्ये उतरले. त्यावेळेला सावित्रीबाई फुले झोपेतून जाग्या झाल्या, काही भांड्याचा आवाज झाला. नंतर महात्मा फुले जागे झाले आणि हे दोघाला अगडबंब हे दोन पैलवान घुंगडी पांघरलेलं. महात्मा फुले म्हणाले, आपण कशासाठी आलात? तर महात्मा फुलेंना ते दोघ जण म्हणाले, आम्ही तुम्हाला मारायला आलेलो. महात्मा फुलेने त्यांच्या पुढे मान झुकवली आणि सांगितलं, अरे तुम्ही मला कशासाठी मारताय? तर म्हणले, मला 1000 रुपये मिळाले. आता त्यावेळेचे 1000 रुपये म्हणजे किती सांगू तुम्हाला? त्यावेळेचे 1000 रुपये म्हणजे आताचे 1 कोटी रुपये असतात. जास्तच होतील पण कमी नाही. महात्मा ज्योतिराव फुले यांना मारायला आलेले ते लोक मान झुकल्यानंतर महात्मा ज्योतिराव फुले म्हणले, जर तुमचं माझा जीव घेऊन जर चांगलं होत असेल तर ठीक आहे, मला मारा, परंतु या पैशाचा वापर तुम्ही तुमच्या मुलांना, तुमच्या मुलींना शिकवण्यासाठी करा. म्हणजे तुमच्या मुलावर आणि मुलीवर अशी कुणाचा खून करण्याची, सुपारी घेण्याची वेळ येऊ नये, यासाठी करा. त्यावेळेला दोघंही शरण आले आणि त्यांना महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांनी मारलं नाही. त्यांचा हात थरथर कापले त्यावेळेला. आणि ते पुढे जाऊन महात्मा ज्योतिराव फुले यांच्या सत्यशोधक समाजाचे सदस्य झाले. आणि हा धोंडीबा कुंभार, तर आपण महात्मा ज्योतिराव फुले यांचं शेतकऱ्याचा असूड ज्यावेळेला वाचतो त्यावेळेला प्रश्न उत्तर ज्यावेळेला येतात त्यावेळेला तुम्ही त्या ठिकाणी धोंडीबाचा प्रश्न केलेला आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रश्न आणि उत्तर असं लिखाण केलेलं आहे. आत्ताचे जे लिखाण किंवा पेपर येतात त्याच्यामध्ये पर्याय शोधा, त्याच्यामध्ये विचार करायला जास्त हे नसतं. तर प्रश्न विचारल्यानंतर विचार केले जातात आणि विचारल्यानंतर माणसाचं डोकं हे अति तल्लीन होतं. तर त्यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी प्रश्न आणि उत्तर केलेले आहे. आणि तसंच महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1873 ला सत्यशोधक समाजाची स्थापना केली. ज्या चाली रीती रूढी परंपरा, या चाली रीती रूढी परंपरामध्ये आपलं जे उत्पन्न आहे शेतकऱ्याचं उत्पन्न, ते 70% उत्पन्न हे या चाली रीती रूढी परंपरा अंधश्रद्धा याच्यामध्ये वाया जातं. म्हणजे अंधश्रद्धा बऱ्याच आहेत, त्या अंधश्रद्धाचा आता इथं उहापोह करत नाही, पण थोडासा उहापोह करायचं म्हटलं तर आता न्हाव्याचा जो संप केला महात्मा ज्योतिराव फुले यांनी की केश विद्रूप करू नका आणि महिलांना जगण्याचा अधिकार द्या, त्यासाठी न्हाव्याचा संप केला आणि ते केश वेपन थांबवलं. परंतु सध्याच्या काळामध्ये जे केश वेपन होतं ते आपल्यातले काही मंडळी तिरुपती बालाजीला जातात आणि नवस बोलतात आणि त्या ठिकाणी
नवरा जिवंत असताना सुद्धा केश वेपन केलं जातं. तर त्या ठिकाणी केश वेपन का केलं जातं याचा विचार त्या महिला करत नाहीत, नवस फेडण्यासाठी करतात. परंतु त्या ठिकाणची जे माणसं असतात, त्यांची जे अनुयायी असतात, ते भारतभर फिरतात आणि असं नवस बोलण्यासाठी महिलांना प्रवृत्त करतात. याचं कारण काय असेल तर या ठिकाणी अर्थकारण बाल, ज्याचं नाव आहे बालाजी, जो बाल भी नाही छडता वो बालाजी. कारण ज्या महिलांचे जे केस असतात ते केस, एक महिलाची केस जर केस वेपन केलं तर त्या केसाची किंमत हे 4,000 रुपये मिळतात. आज ही 4,000 रुपये मिळतात. कारण माझा व्यवसाय केसावर फुगे विकण्याचा सुरुवातीचा, त्यामुळं त्याचं गणित मला चांगलं माहिती. केसावर फुगे विकून मी इथे या ठिकाणी आलो. परंतु 4,000 रुपये तुम्ही पेटीत टाकणार नाही कधी. 10 रुपये टाकेल, 20 रुपये टाकेल, 25 रुपये टाकेल, 50 रुपये टाकेल, 100 रुपयाची नोट टाकेल, 200ची नोट टाकेल, 4,000 रुपये कोणी टाकणार. त्यासाठी तुमचं मन प्रवृत्त करून तुम्हाला केश वेपनासाठी प्रवृत्त केलं जातं. ज्या महात्मा फुलेंनी संप केला आणि आपण या ठिकाणी विज्ञान युगामध्ये सुद्धा अंधश्रद्धेच्या बळी पडतात. तर हे सर्व तुम्हाला महात्मा ज्योतिराव फुले यांचं समग्र वाङ्मय वाचावं लागेल. या सर्व गोष्टी तुम्हाला शिकाव्या लागतील आणि ज्या शिकलेल्या महिला त्यांनी दुसऱ्यांना शिकवावं लागेल. यासाठी महात्मा ज्योतिराव फुले यांनी महिलांना शिकवलेलं आहे की महिला शिकल्या तर सगळं घर शिकतं. त्यासाठी महिलांना पहिल्यांदा मुलींच्या शाळा काढलेल्या आहेत आणि सनातनी लोकांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार दिला नाही. याचा कारण आहे तर ते अनेक कारण आहे. त्यामध्ये एक कारण आहे, एक तर महात्मा ज्योतिराव फुले म्हणतात हे युरोशियन. युरोशियन म्हणजे इराक इराणच्या मधला एक पट्टा आहे, त्याला युरोशियन म्हणतात. हे युरोशियन वरून आलेले आहे. तर ते येताना त्या ठिकाणच्या लोकांनी त्यांना ठीक केलेला, ते तिथं बदनाम झालेले लोक आहेत, त्यांना त्या ठिकाणी हाकलून काढल्या. आणि हाकलून काढत असताना ते गायीच्या पाठीवर बसून ते लहान मुलं आणि बायका वगैरे सगळे सोडून एकटे झालेले आहेत. आणि एकटे आल्यामुळं या ठिकाणी आल्यानंतर त्यांनी आपल्या इथल्या महिला बरोबर त्यांनी लग्न केलेले आहेत. म्हणजे त्यांच्या महिला इथल्या नाही, त्यामुळं त्यांनी महिलांना शिक्षणाचा अधिकार नाकारला. हे त्याचं मूळ कारण. आणि त्या महिला शिकू नये आणि बहुजन शिकू नये यासाठी त्यांनी बहुजनांचा आणि महिलांचा, महिला म्हणजे त्यांच्याही महिला आणि बहुजन म्हणजे सर्व बहुजन, या पुरुषांनाही शिक्षणाचा अधिकार नाही आणि महिलांना तर सगळ्यात त्यांच्याही महिलांना शिक्षणाचा अधिकार नाही. तर हे त्याच्या मोठं मूळचं लॉजिक आहे. तर त्याचा अभ्यास आपण केला पाहिजे, विज्ञानवादी बनलं पाहिजे. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांचं सत्यशोधक धर्म काय? सत्यशोधक धर्म म्हणजे काय ते म्हणत नाहीत की धर्मांतर करा, धर्मांतर करा हे म्हणत नाहीत. महात्मा ज्योतिराव फुले हे धर्मांतर करा म्हणत नाहीत. महात्मा बसवेश्वर हे धर्मांतर करा म्हणत नाहीत. महात्मा बसवेश्वर हे म्हणतात सर्व जाती तुमच्या इथं घेऊन या, जाती सोडा, लिंग घाला आणि लिंगायत होऊन जावा, म्हणजे एक होऊन जावा. बाकी ह्याच्या पुढचा त्यांचा उद्देश दुसरा काय नाही, कुठल्या जाती धर्माचा द्वेष करणं हा नाही. तसंच महात्मा ज्योतिराव फुले हे म्हणतात की कोणत्याही धर्माचा द्वेष करू नका, घरामध्ये आपले सर्व धर्म असले पाहिजे, म्हणजे सर्व धर्माचं विश्व हे कुटुंब असलं पाहिजे, असं महात्मा ज्योतिराव फुले यांचं म्हणणं आहे. जर विश्व कुटुंब झालं तर आपल्या इथे दंगली होणार नाही, मारामारी होणार नाही. तर यासाठी महात्मा ज्योतिराव फुलेंचा एक वेगळा विषय आहे, तो नंतर कधीतरी सांगेन. महात्मा ज्योतिराव फुले यांनी शेतकऱ्याचा आसूड लिहिलेला. 1876ला जो दुष्काळ झाला त्या दुष्काळामध्ये महात्मा ज्योतिराव फुले आणि सावित्रीबाई फुले यांनी आता सांगितलं धनकवडीच्या ठिकाणी कॅम्प उभारला आणि त्या कॅम्पला नाव दिलेलं होतं राणी व्हिक्टोरिया. व्हिक्टोरिया राणीच्या नावाचा तिथं त्यांनी कॅम्प उभारला होता. त्या कॅम्प मध्ये दुष्काळ निवारण केलं जात होतं. लाईट गेली. दुष्काळ निवारण करत असताना जरा पुढे त्याला ऐकत नसतं. दुष्काळ निवारण करत असताना त्या ठिकाणी सावित्रीबाई फुले स्वतः मुलांना
जेवणाचा कार्यक्रम करत होत्या. 2-2 हजार भाकरी त्या ठिकाणी तयार करण्याचा कार्यक्रम केला जात होता त्यावेळेला. तर सावित्रीबाई फुले यांनी त्यावेळेला दुष्काळ निवारणाचं काम केलं. महात्मा ज्योतिराव फुले यांनी दुष्काळ निवारणाचं काम केलं. 1882 ला महात्मा ज्योतिराव फुले यांनी शिक्षणासाठी एक कमिशन आलेलं होतं, हंटर कमिशन. त्या हंटर आयोगाला जे निवेदन दिलं त्या निवेदनामध्ये म्हटलेलं आहे, आमचा समाज हा गरीब आहे, शेतकरी आहे, शेतात काम करतो, रातभर कष्ट करतो, त्यांच्या घरी वातावरण नाही, शिक्षणाचं वातावरण नाही. तर त्यासाठी शिक्षणाचं वातावरण निर्माण करण्यासाठी आमच्या शाळेला दक्षिणा फंडातून पैसे द्या, आमच्या शाळेला अनुदान द्या, जे मुलं मुली शाळेत येतात त्यांना स्कॉलरशिप द्या, त्यांना मोफत शिक्षण द्या, त्यांना सक्तीचं शिक्षण द्या, त्यांना कपडे मोफत द्या, त्यांना अन्न मोफत द्या आणि त्यांना पगारही द्या. अशा पद्धतीची मागणी महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यांना त्यावेळेला दिली होती. कारण मुलं जर घरी असली तर मुलं कामाला लावतात माणसं आणि त्याच्यावर उदरनिर्वाह करतात. तर त्यासाठी त्यांना स्कॉलरशिप द्या, पगार द्या, पैसे द्या, कपडे द्या, साहित्य द्या आणि मोफत शिक्षण, सक्तीचं म्हणजे अनिवार्य त्याला शिक्षण दिलंच पाहिजे. तर त्याचं त्या ठिकाणी 370 लोकांनी निवेदन दिले होते. 369 लोकांनी सांगितलं होतं की वरच्या लोकांना म्हणजे जे सुधारलेले लोक आहेत त्यांना फक्त शिकवा, म्हणजे ते माठामध्ये पाणी भरलं तरी पाझरून खाली लोकांकडे येईल. तर पाझरण्याचा सिद्धांत त्यांनी त्या ठिकाणी मेघालयाचं शिक्षण असं सांगितलेलं होतं. तर महात्मा ज्योतिराव फुले एकच होते, 369 एकीकडे होते, त्यामध्ये आपले लोकमान्य टिळक पण होते. तर महात्मा ज्योतिराव फुलेने जे शिक्षणाचं महत्त्व सांगितलं होतं, महात्मा ज्योतिराव फुले हे शिक्षण तज्ज्ञ होते त्यावेळेचे. त्यांनी जी मागणी केलेली होती तर ती झिरपण्याचा सिद्धांत आम्हाला नको, त्या ठिकाणी जे उच्चवर्णीय आहेत ते आमच्या खालच्या दलित लोकांना शिकवत नाहीत, भेदभाव करतात. जर आमचीच लोक शिकून तयार झाली तर आमच्या मुलाला चांगली शिकवतील. तर यासाठी तुम्ही खालून शिक्षण द्या. तर खालून शिक्षण देण्यासाठी आपल्या दलित वस्तीमध्ये द्या, मागासवर्गीय वस्तीमध्ये द्या, वस्तीच्या शाळेमध्ये द्या किंवा आपल्या छोट्या छोट्या खेडेगावामध्ये शाळा काढा आणि तिथं शिक्षण द्या आणि आमच्या लोकांना ट्रेनिंग द्या. अशा पद्धतीचा शिक्षण तज्ज्ञ म्हणून महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्या हंटर कमिशनला जो अहवाल दिलेला आहे तर त्या अहवालावर आत्ता म्हणजे 1967-68च्या साली सुद्धा एक कमिशन आलं होतं, कोठारी कमिशन. त्या कमिशननं त्या सगळ्या शिफारशी दिल्या, परंतु या सरकारनं त्या मान्य केल्या नाहीत. म्हणजे या सरकारनं म्हणजे आतापर्यंत आलेलं कोणत्याही सरकार. महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितलेलं होतं शिक्षणाबरोबर आम्हाला या मुलांना प्राथमिक शिक्षणाबरोबर व्यवसाय शिक्षण द्या. व्यवसाय शिक्षण प्राथमिक शिक्षणाबरोबर. प्राथमिक शिक्षण म्हणजे आपल्याला किमान 5वी पासून त्यांना व्यवसाय शिक्षण द्या, म्हणजे लहानपणापासून बाळकडू द्या की ते व्यवसाय करतील. तर हे शिक्षण महात्मा ज्योतिराव फुले यांनी सांगितलेलं आजपर्यंत शिक्षण, प्राथमिक शिक्षण, व्यवसाय शिक्षण दिलं नाही. व्यवसाय शिक्षण कधी देतात तर हे 12वी नंतर देतात. 12वी नंतर वकील, डॉक्टर, इंजिनियर अशा पद्धतीचं 12वी नंतर. आपली मुलं तर ही 7वी नंतर गळती होती मुलींची आणि मुलांची 10वी नंतर 12वी नंतर गळती होते आणि त्यांना मार्क कमी पडतात, पुढं ॲडमिशन मिळत नाहीत. तर यामुळं महात्मा ज्योतिराव फुले यांचा जो सिद्धांत आहे तो सिद्धांत आता नवीन अभ्यासक्रम जो येतोय त्याच्यामध्ये लागू होत आहे, नवीन अभ्यासक्रम. परंतु त्या नवीन अभ्यासक्रमामध्ये एक खोच मारलेली आहे आणि ती खोच आहे की मोफत शिक्षण न देता हे मल्टीनॅशनल कंपन्या आणणार आहेत आणि त्या ठिकाणी वेगळे वेगळे विषय एकाच कॅम्पसमध्ये शिकवले जाणार आहेत. आणि ते शिक्षण जे आहे ते 3 वर्षाची बालवाडी आहे, पहिली आणि दुसरी असं म्हणजे 5 वर्षाचा एक कोर्स आहे. त्याच्यानंतर 3री, 4थी आणि 5वी आपली दुसरी, तिसरी आणि 4थी हा 3 वर्षाचा एक कोर्स आहे. आणि त्याच्यानंतर 5वी नंतर आपल्याला हे व्यवसाय शिक्षण मिळणार आहे. 5वी, 6वी, 7वी आणि त्याच्यानंतर
8वीला आपल्याला सर्टिफिकेट मिळणार, 9वीला आपल्याला डिग्री मिळणार, आपले हे काय म्हणतात डिप्लोमा मिळणार, आणि 10वीला डिग्री मिळणार, आणि त्याच्यानंतर 12वीला आपल्याला ग्रॅज्युएट आपलं संशोधक ही पदवी मिळणार, आणि त्याच्यानंतर मग आपलं PhD करण्यासाठी त्याच्यानंतर म्हणजे 12वी पर्यंतच आपलं शिक्षण संपणार आहे. आता 12वी पर्यंत सगळं शिक्षण हे संपणार आहे, आणि एकच विषय कोणताही विषय घेऊन हे शिक्षण दिलं जाणार आहे. तर हे एकाच कॅम्पसमध्ये म्हणजेच शिक्षण सम्राट, मोठे शिक्षण सम्राट येणार आहेत, आणि त्याच्यामध्ये लाखो रुपयाची फी भरून आपल्याला शिक्षण घ्यावं लागणार आहे. त्याचबरोबर त्याच्यामध्ये जे फिलॉसॉफी आहे, फिलॉसॉफी म्हणजे तत्वज्ञान, ते तत्वज्ञान आहे ते चार्वाकाचं तत्वज्ञान, बळीराजाचं तत्वज्ञान, गौतम बुद्धाचं तत्वज्ञान, महावीराचं तत्वज्ञान, किंवा महात्मा ज्योतिराव फुले यांचं तत्वज्ञान, किंवा महात्मा ज्योतिराव फुले यांचं तत्वज्ञान, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं यांचं कुणाचंही तत्वज्ञान आहे. त्याच्यामध्ये जे तत्वज्ञान आहे ते तत्वज्ञान सनातनी धर्मातून आलेल्या लोकांचं तत्वज्ञान आहे. म्हणजे पुन्हा गुलामगिरीकडे असा एक हे जात आहे. तर त्यासाठी सुद्धा आपल्याला त्याचा या शिक्षण पद्धतीचा विरोध केला पाहिजे, आणि त्यासाठी सुद्धा आपल्याला आंदोलन मोठ्या प्रकारे करावं लागणार आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांनी 1882 साली जे अहवाल दिलेला आहे त्या अहवालानुसार आत्तापर्यंत कुणीही शिक्षण देण्याचा कुठल्याही सरकारनं प्रयत्न केलेला नाही. नाहीतर आत्तापर्यंत आपली ही पिढी सगळी सुशिक्षित होऊन डॉक्टर झाली असती, वकील झाली असती, इंजिनियर झाली असती, व्यापारी झाली असती, आणि शेतीमध्ये सुद्धा नवीन नवीन संशोधन केलं पाहिजे, म्हणजे त्यामध्ये संशोधक झाले असते. तर हे सुद्धा आपल्याला महात्मा ज्योतिराव फुले यांनी त्यावेळेला सांगितलेलं होतं, ते संशोधन कसं करायचं किंवा संशोधनाचं शिक्षण कसं द्यायचं. तर त्याच्यावर आणखी शेती संशोधनाचा विषय हा महात्मा ज्योतिराव फुलेंचा आणखी वेगळा, पाणी संशोधनाचा विषय हा फार मोठा वेगळा, म्हणजे अनेक विषय आहेत. महात्मा ज्योतिराव फुले हे एक कॉन्ट्रॅक्टर होते, मोठे उद्योगपती होते. महात्मा ज्योतिराव फुले यांचा एक टर्नओव्हर होता, त्यावेळेचा टर्नओव्हर, त्यावेळेचा जो इन्कम टॅक्स होता, त्यांची पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनी होती, त्या कंपनीचा इन्कम टॅक्स त्यांचा एका वर्षाचा 12 लाख रुपये. त्यावेळेचे 12 लाख रुपये म्हणजे आता जे किती लाख रुपये किती करोड होतील याचं गणित तुम्हाला करण्यासाठी आता कॅल्क्युलेटर मिळणार नाही. त्यापुढं एक आपली जी टाटा कंपनी आता सध्याची मोठी कंपनी आहे, त्या टाटा कंपनीचा तो टर्नओव्हर होता, इन्कम टॅक्स होता तो फक्त 20,000 रुपयाचा. महात्मा ज्योतिराव फुले यांची जी कामं होती ती कामं पुण्यातलं आपला पुण्यावरून ज्या कात्रज बोगद्यातला येतो तो बोगदा महात्मा ज्योतिराव फुले यांनी बांधलेला आहे. त्यामुळं खडकवासला धरण आहे, त्या धरणाचे कालवे आहेत, व पुण्याला मुळा मुठा नदीच्या संगमाच्या खालच्या बाजूला जो नगरला जाणारा रोड आहे त्या रोडवर बांधलेला जो बडगाडरचा पूल आहे, तो पूल 100 वर्षे गॅरंटीचा पूल आहे, तो अजून आत्ता आहे तसाच्या तसा आहे. म्हणजे काही सुद्धा डबकलेला नाही, परंतु त्याची 100 वर्षाची गॅरंटी संपल्यामुळे एक उजवीकडे आणि एक डावीकडे असे 2 परत पूल झालेले आहेत. परंतु ते नवीन झालेले पूल थोडे डगमगत आहेत, परंतु जुना पूल डगमगलेला नाही. कारण सांगायचं म्हटलं तर एक उदाहरण चांगलं माझ्या ध्यानात आलं की परवा एक आपले राहुल बजाज आणि काय म्हणतात त्याला रिलायन्स कंपनीचे 2 महागल्या दरानं खासदार गेले होते आपल्या ह्याच्यामध्ये मागच्या 5-6 वर्षापूर्वी राज्यसभेमध्ये, आणि त्यांनी सांगितलं होतं आरक्षण वगैरे काय देऊ नका, कारण क्वालिटी खराब होईल, आपलं नाव खराब होईल, देशाचं नाव खराब होईल. तर त्यांना मी सांगितलेलं होतं, पत्र लिहून सांगितलेलं होतं की महात्मा ज्योतिराव फुले यांनी बांधलेला जो पूल आहे तो बंड गार्डनचा पूल, आणि आत्ता तुमच्या इंजिनियर कंपनीने बांधलेला जो गोव्याचा मांडवी नदीवरचा पूल गेल्या 10 वर्षापूर्वी, तो मांडवी नदीवरचा जो पूल होता तो उद्घाटनाच्या अगोदर कोसळला. हा, उद्घाटनाच्या अगोदर. म्हणजे ही तुमची क्वालिटी आहे. म्हणजे क्वालिटीबद्दल आमच्याकडे बोट दाखवू नका, म्हणलं क्वालिटी आमच्याकडे आहे, आम्हाला संधी नाही. तर त्यासाठी
आरक्षणामध्ये क्वालिटी नाही असं समजायचं काय कारण नाही. क्वालिटी आमच्याकडे आहे. आम्हाला मार्क कमी पडतात, आम्ही शेतात राहतो, आम्हाला जायला 4 तास लागतात, यायला 4 तास लागतात, चालत जावं लागतं. तुमचे मर्सिडीजमध्ये जातात. तर हे सगळं सविस्तर पत्र त्यावेळेला मी पाठवलं होतं. तर हे महात्मा ज्योतिराव फुलेंचं जे कार्य आहे, त्यांनी जे काम केलेलं आहे कॉन्ट्रॅक्ट कंपनीमध्ये, तर इतके मोठे कॉन्ट्रॅक्ट कंपनीचं काम, मुंबईचं CST स्टेशनचं जे काम आहे, ते महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीमध्ये जे पार्टनर होते त्या पार्टनरही मानलेला. त्याच्यानंतर पुढं जे महाराष्ट्र टाइमची इमारत आहे मुंबईमध्ये, ती सुद्धा पुन्हा कमर्शियल कंपनीच्या कॉन्ट्रॅक्टमधल्या वेगळ्या महात्मा ज्योतिराव फुले काय करत होते, पार्टनर घ्यायचे, त्याला ट्रेनिंग द्यायची आणि लगेच बाजूला करायचे. त्यातल्यामध्ये एक आपला लिंगायत समाजाचा एक माणूस होता, त्याचं नाव आहे रामशेठ बापूशेठ उगवणे. रामशेठ बापूशेठ उगवणे. तर हे रामशेठ बापूशेठ उगवणे एक मोठे उद्योगपती महात्मा ज्योतिराव फुले यांच्या हाताखाली पुन्हा कमर्शियल कॉन्ट्रॅक्ट कंपनीमध्ये शिकलेले होते. ज्या वेळेला टिळकांना 1882 साली अटक झाली आणि त्या डोंगरीच्या तुरुंगामध्ये ठेवलं होतं, ज्यावेळेला शाहू महाराजांची त्यांची काय तर केस होती, त्यांच्या बदनामीची केस होती, त्यावेळेला त्यांना तुरुंगात टाकलेलं होतं. तर तुरुंगात टाकल्यानंतर त्यांना जामीन कुणीही मिळाला नाही. त्यावेळेला जामिनाला 10,000 रुपयाचं फरमान त्यावेळेला झालेलं होतं. 10,000 रुपये त्यांना कुणीही दिले नाही. महात्मा ज्योतिराव फुले यांना त्यांनी पत्र लिहिलं. त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांनी मुंबईमधले जे हे उद्योगपती होते रामशेठ बापूशेठ उगवणे, त्यांनी एका मिनिटात 10,000 रुपये नेऊन तिथं भरलेले आहे. म्हणजे त्यावेळेचे 10,000 रुपये म्हणजे आता 10 कोटी आहे. आणि एका मिनिटात ते पैसे कॅशमध्ये भरलेले आहेत कोर्टात. आणि तिथं मग पुन्हा टिळक आणि आगरकरांना सोडवलं आणि टिळक आणि आगरकरांना सोडवून डोंगरीला त्या ठिकाणी नारायण मेघाजी लोखंडे आणि त्यांच्या सर्व कामगार यांनी वाजत गाजत त्यांचा सत्कार केले. म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले काय ब्राह्मणाचे द्वेष्टी वगैरे अजिबात नव्हते. महात्मा ज्योतिराव फुलेंची कामं सांगायचे म्हटलं तर रात्रंदिवसच पुरणार नाही, इतकं काम आहे त्यांचं. तर असे हे महात्मा ज्योतिराव फुले यांनी ब्राह्मणाचं कसब लिहिलेलं आहे. त्यांचं साहित्य तुम्ही वाचा. त्यांनी जे सार्वजनिक सत्यधर्माचे पुस्तक लिहिलेलं आहे, त्यांनी जे अखंड लिहिले आहे, जसे तुकाराम महाराजांनी अभंग लिहिले, अभंग जसे लिहिलेले आहेत तसेच महात्मा ज्योतिराव फुले यांनी अखंड लिहिले आहे. ते अखंड आपण वाचले पाहिजे. एका अखंडामध्ये एक संशोधन आहे, एक संशोधन आहे. तर ते आपण अखंडपणे वाचले पाहिजे. यामध्ये महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे शेवटचं लिखाण आहे, ते शेवटचं लिखाण आहे सार्वजनिक सत्यधर्म. आणि सार्वजनिक सत्यधर्मामध्ये त्यांनी पर्याय दिलेला आहे. आपण म्हणतो हे करायचं तर ते काय करायचं, ते करायचं. आता म्हणलं कुणी म्हणलं आपल्याला गव्हाची चपाती खायचं नाही तर काय खायचं, त्याला पर्याय ज्वारी दिली पाहिजे. तर महात्मा ज्योतिराव फुलेंनी म्हटलेलं आहे लग्न लावायचं तर काय कुठल्या मंगलाष्टका म्हणायच्या, तर त्यांनी त्यावेळेला त्या मंगलाष्टका लिहिलेल्या आहेत. त्या मंगलाष्टका अशा लिहिलेल्या आहेत की ती आपली स्तुती केलेली त्याच्यामध्ये. नाहीतर आपल्या वैदिक मंगलाष्टका आहेत, त्याच्यामध्ये पूजा म्हटली जाते मम हार्या समरपिया, म्हणजे माझी बायको तुम्हाला अर्पण करतो असं त्यात म्हटलेलं आहे. आणि तुम्ही तो लिहिलेला आहे. तर हे आपल्याला काही समजत नाही. हे महात्मा ज्योतिराव फुले आणि त्यांची जी भाषा आहे ती समजल अशी त्यावेळची भाषा आहे. त्यांनी म्हटलेलं आहे संस्कृत वगैरे आमच्या कामाचा काही नाही, आपल्याला समजेल अशा भाषेमध्ये. तर महात्मा ज्योतिराव फुलेंच्या लिखाणाबद्दल अनेकांनी टीका केलेल्या आहे. म्हणजे विष्णू शास्त्री चिपळूणकर वगैरे वगैरे अशा लोकांनी टीका केलेल्या आहे. हां की तुमचं लिखाण काय, तुमचं सिद्ध लेखन काय, आमचं काय. सावित्रीबाई फुले या आद्य कवयित्री होत्या. केशवसूत आद्य कवी 1800 काय त्याचा जन्म 1864चा. आणि सावित्रीबाई फुले यांनी जो काव्यसंग्रह सादर केलेला आहे तो 1855चा काव्यसंग्रह त्यांचा. म्हणजे त्यावेळेला त्यांचा जन्म सुद्धा झालेला नव्हता. तर सावित्रीबाई फुले या आद्य कवयित्री आहे. तर हे असं खोटं नाटं इतिहास लिहिणं वगैरे वगैरे त्याचा इतिहास आपण वाचत नाही. तर हे महात्मा ज्योतिराव फुलेंनी शेवटचं जे पुस्तक लिहिलेलं आहे ते सार्वजनिक सत्यधर्म लिहिलेलं आहे. त्यावेळेला त्यांना पॅरलेस झालेला होता. म्हणून पॅरलेस झालेला होता म्हणून त्यांनी
उजव्या हाताला लिहिता येत नव्हतं म्हणून त्यांनी डाव्या हातानं ते पुस्तक लिहिलं आणि ते प्रकाशन मात्र त्यांच्या निधनानंतर सावित्रीबाई फुले यांनी 1891ला प्रकाशित केलेला. तर हे महात्मा ज्योतिराव फुले यांचं जे समग्र वाङ्मय आहे ते आपण सर्वांनी वाचावं किंवा इतरांनी जे लिहिलेलं आहे ते सुद्धा अनेक अँगलनी महात्मा ज्योतिराव फुले यांचे जे अनुयायी आहेत त्यांच्यावरची पुस्तक आपण वाचली पाहिजेत. अनुयायी भरपूर आहेत त्यांचे जे तामिळनाडूचे आहेत किंवा आंध्रचे आहेत, कर्नाटकचे आहेत, अशी जी लोक त्यांचे महात्मा ज्योतिराव फुले यांच्या पुणा कमर्शियल कॉन्ट्रॅक्टमधले जे पार्टनर आहेत त्यांची पुस्तकं वाचली पाहिजेत. त्यांच्यावर सुद्धा अभ्यास आपण केला पाहिजे. त्याच्याचबरोबर महात्मा ज्योतिराव फुले 11 मे 1888 11 मे 1888ला मुंबईमध्ये महात्मा ज्योतिराव फुले हे विश्रांतीसाठी गेले होते. त्यांना आजारी होते त्यामुळे तिथं ते विश्रांतीला मुंबईला त्यांच्या जे नारायण मेघाजी लोखंडे होते त्यांनी त्याला तिथं नेलेलं होतं आणि त्यांचे 61वी त्यावेळेला होती. 61वी म्हणजे 11 एप्रिल 1888ला त्यांचं 60 वर्ष पूर्ण झालं आणि 61वी लागली. तर 61वी त्यांनी साजरी केली ती 11 मेला केली म्हणजे 1 महिन्यानंतर केली. आणि त्यावेळेला त्या ठिकाणी आपले राव बहादूर विठ्ठल वडेकर यांच्या हस्ते त्यांना जी उपाधी देण्यात आली त्या उपाधीवर सुद्धा 8 दिवस चर्चा झाली आणि ती कुठली उपाधी दिली पाहिजे तर याच्यावर चर्चा करून त्यांनी महात्मा हा शब्द टोचला आणि महात्मा ही उपाधी त्यावेळेला 11 मे 1888ला मुंबईचा कोळीवाडा मांडवीचा कोळीवाडा आणि तो भायखळ्याजवळ आहे. तर त्या ठिकाणी हजारोच्या संख्येनं त्या ठिकाणी हा सोहळा झाला आणि महात्मा ज्योतिराव फुले यांना जी उपाधी दिली तो उपाधी दिवस म्हणजे 11 मे 1888. तर मला असं म्हणायचं आहे की या पूर्ण जे आपले महापुरुष आहेत त्यांची जी जयंती असते ती आपण अशी महिनाभर साजरी करावी. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असतील किंवा महात्मा ज्योतिराव फुले असतील किंवा जे आपले महापुरुष आहेत अनेक महापुरुष आहेत. या महापुरुषांचे जर फोटोज पाहायचे असले तर आपल्या कॅलेंडरवर आहेत. त्याच्यापेक्षाही जास्त फोटो आहेत माझ्याकडे पण ते तेवढे लय लहान दिसायला लागले म्हणून महत्त्वाचे मी घेतलेले आहे. तर या महापुरुषांची जयंती त्यांचे विचार आचरणात आणले तर आपण अतिशय मोठी प्रगती करू शकतो. अन्यथा आपण लाचार किंवा अंधश्रद्धेच्या खाईत आपल्या पुढल्या पिढीला घालू शकतो. तर यासाठी आपण महात्मा ज्योतिराव फुले सावित्रीबाई फुले यांचा इतिहास आणि त्याच्या पुढचंही डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं तर फार मोठं काम आहे आणि त्याच्याबद्दल तर मला बोलायचं म्हटलं तर आणखी मला त्यांचे वाचनालय म्हटलं तर त्यांनी 35,000 पुस्तक वाचणारा माणूस आहे. 35,000 पुस्तक, 32 डिग्र्या, जगातील सर्वोच्च 32 डिग्र्या. जी रिझर्व्ह बँक स्थापन केली ती महात्मा आपले डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रॉब्लेम ऑफ रुपी हे पुस्तक आहे त्यांचं. प्रॉब्लेम ऑफ रुपी 1935 साली लिहिलेलं पुस्तक आहे. त्या पुस्तकावर रिझर्व्ह बँक तयार झाली. त्यावेळेला रुपयाचा भाव आणि डॉलरचा भाव एकच होता. म्हणजे एवढा रुपयाचा भाव होता. आता घसरलेला भाव 77 पर्यंत गेला म्हणजे 77 पट भारत मागे गेला. तर हे कशामुळं तर हे महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे विचार आपण घेतले नसल्यामुळे. कारण आपणाला जे विचार आले ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना स्त्रियांना जे अधिकार मिळाले ते महात्मा ज्योतिराव फुले यांनी मागणी केलेली आहे. पण घटनेमध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी टाकले आणि ते कलम पास केलं नाही म्हणून त्यांनी आपला कायदे मंत्री पदाचा राजीनामा दिलेला आहे. महिलांना सांगतो कायदे मंत्री पदाचा राजीनामा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि आपल्या ओबीसीच्या 340 कलमाबद्दल सुद्धा दिलेला आहे. हे 2 कारणं त्याच्यामध्ये आहे. तर ह्याचा अभ्यास आपण करा कारण त्याच्यावर जास्त बोलायला मला वेळ नाही. परंतु आपण बीज आहे म्हणल्यावर बीजांना सगळं माहिती पाहिजे म्हणून मी सांगायला लागलो. तर महात्मा ज्योतिराव फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यावर बोलण्यासारखं खूप आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इतकं काय आपण शिकलो नाही, मी तर मुळीच नाही. परंतु डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर कोणत्या शाळेत शिकले, सर्वोच्च डिग्री त्यांना कोणत्या शाळेत मिळाली, त्या शाळेत मी जाऊन भाषण केलं.
आणि त्या अमेरिकेतल्या कोलंबिया विद्यापीठामध्ये, त्या विद्यापीठाचं कॉलेज आहे पटणार कॉलेज. त्याच्यामध्ये 2017 साली मी त्या ठिकाणी जाऊन ज्या वेळेला आपल्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तिथे एक पेपर काढला होता, इंडियन कॉस्टिझम, म्हणजे भारतीय जाती ह्या जगाला कशा घातक आहेत, तर ह्याच्यावरचं ते पेपर होता. त्याला 100 वर्ष पूर्ण झाली म्हणून भारतातले 200 लोक बोलवले होते. त्या 200 लोकांमध्ये माझा नंबर लागला. त्या 200 लोकांमध्ये 67 लोकांना फक्त विजा मिळाला. माझ्या समोरचे लाईन लागलेले त्याला अमेरिकेचा विजा मिळाला नाही. म्हणजे आपल्या मोदीला सुद्धा विजा मिळाला नव्हता. पण मला एकच प्रश्न विचारला, तुम्ही अमेरिकेत जाऊन काय करणार? तर मी म्हणलं, आता पुढची लाईनच्या लाईन मागे गेली, आता माझं काय करणार? तर काय करणार म्हटल्यानंतर मी म्हणलं, महात्मा फुले आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचे विचार कोलंबिया विद्यापीठामध्ये जाऊन त्यांचे विचार घेणार आणि देणार. त्यावेळेला त्यांनी 1 मिनिटात सांगितलं तुझा पास. 1 मिनिटात. म्हणजे ती एक महिला जागृत होती, अमेरिकन महिला. तिचं ट्रान्सलेट हिंदीत ते शेजारची महिला सांगली. तर ते असा प्रसंग मला आला, तर इतकी ताकद आहे त्यांच्यामध्ये. महात्मा ज्योतिराव फुले यांचं निधन झालं 28 नोव्हेंबर 1890ला. त्यावेळेला महात्मा ज्योतिराव फुले यांची जी प्रॉपर्टी होती, ती प्रॉपर्टी त्यांनी दत्तक पुत्राच्या नावे केली. आणि जे आपल्यात विद्यमान आहे, टिटवी कोण धरतं त्याला त्याची प्रॉपर्टी मिळते. महात्मा ज्योतिराव फुलेने काय केलं, आपली सर्व प्रॉपर्टी त्याच्या बिलपत्र लिहून ठेवलं होतं, काय मिळणार नाही म्हणून. तो जो दत्तक पुत्र होता यशवंत, त्याला त्यांनी टिटवी धरू दिली नाही, कारण त्याला टिटवी धरली का त्याला सगळी प्रॉपर्टी मिळेल. तर महात्मा ज्योतिराव फुलेने बिलपत्र लिहिलेलं होतं, ते धरू दिली नाही तर काय दिलं. आणि कुणी धरायला पण पुढे आलं नाही, आम्हाला काय प्रॉपर्टी मिळणार नाही. तर इतिहासामध्ये पहिल्यांदा सावित्रीबाई फुलेने ती टिटवी धरली. आणि महात्मा ज्योतिराव फुले यांच्या प्रेतास अग्नी, पहिल्यांदा महात्मा ज्योतिराव फुले यांच्या म्हणजे प्रेतास अग्नी द्यायचा कार्यक्रम महिलांनी एका सावित्रीबाई फुले यांनी केला. सावित्रीबाई फुले यांनी महात्मा ज्योतिराव फुले यांच्या निधनानंतर सत्यशोधक समाजाचे अध्यक्ष झाले. सावित्रीबाई फुले यांनी 1893-93ला मुंबईमध्ये हिंदू मुस्लिमाची दंगल उसळली. ती दंगल शमवण्यासाठी भायखळ्यामध्ये जी सभा घेतली होती, त्या सभेचं नेतृत्व सावित्रीबाई फुले यांनी केलं होतं. त्यावेळेला 60,000 माणसं जमली होती. 60,000. मुंबईची लोकसंख्या 6 लाख, त्यातली 60,000 माणसं जमली होती. आणि त्या ठिकाणी सर्वांना सांगितलं की बाबा हो, तुमची दंगलीमध्ये नुकसान कोणाचं होत आहे, तर सगळ्या आपल्या खालच्या वर्गाचं होत आहे. ही सगळं झोपडपट्टीमध्ये जाऊन त्या कामगार संघटनेने सांगितलं होतं आणि ती दंगल शमवली होती. म्हणून नारायण मेघाजी लोखंडे यांना राव बहादूर ही पदवी मिळाली. आणि तिथंच पुन्हा सावित्रीबाई फुले यांनी 1897ला प्लेगाची साथ आली होती. त्यावेळेला नेतृत्व नारायण मेघाजी लोखंडे यांनी त्या दोघांनी मिळून केलं. त्याच्यामध्ये नारायण मेघाजी लोखंडेचा 9 फेब्रुवारी 1897ला मृत्यू झाला. आणि सावित्रीबाई फुले यांचं पुण्यामध्ये जे नेतृत्व त्यांनी केले या प्लेगाचं, त्याच्यामध्ये 10 मार्च 1897ला, म्हणजे 1 महिन्यानंतर, म्हणजे 2 माणसं, नारायण मेघाजी लोखंडे आणि सावित्रीबाई फुले यांचं प्लेगामध्ये निधन झालं. आणि त्याच्यानंतर ही प्लेगाची साथ अशीच चालू होती. तर त्याच्यामध्येच जो महात्मा फुले यांचा जो दत्तकपुत्र होता, तो यशवंत, तो सुद्धा प्लेगाच्या साथीमध्येच 1905च्या दरम्यान निधन झाला. तर हे सावित्रीबाई फुले आणि महात्मा ज्योतिराव फुलेंचं जे कार्य आहे, ते कार्य सांगण्याचं महत्त्वाचं काम मी या पट्ट्यात का करतो, तर या पट्ट्यामध्ये फुले शाहू आंबेडकरांचं वातावरण, यामध्ये इथं अण्णाभाऊ साठे यांची इथं ही आहे, स्मारक आहे जवळच. ही एक पावनभूमी आहे. या भूमीमध्ये अनेक साहित्यरत्न असं म्हटलं जातं. जवळजवळ 35 पुस्तकं या
साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांनी लिहिलेले आहे. आपल्याला वारसा खूप मोठा आहे, तर त्याचा आपण उपयोग करून घेणं. हे जमीन इतकी सुजलाम सुफलाम आहे, सुपीक आहे आणि पाणी भरपूर आहे. आपल्याला माहीत नसेल, इस्रायलमध्ये पाण्याची परिस्थिती काय आहे. तर 8 इंच ते 12 इंच पाऊस पडतो. 8 इंच ते 12 इंच. आपल्या इकडे इथं कोकणात 100 इंच पाऊस पडतो. आपल्याला गुडघाभर पाणी येतं, वाहून जाण्यासारखं आपल्या शेतापर्यंत पाणी येतं, नदीचं पाणी येतं पुढं. तर याचा विचार आपल्याला पुढच्या काळामध्ये करावा लागणार आहे. पाण्याचा येईल याच्यावरही आपल्याला मंथन करावं लागणार आहे. तर असे अनेक जे पाण्याचे विषय आहेत, त्या पाण्याच्या विषयावर महात्मा ज्योतिराव फुलेंचं लिखाण आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं लिखाण आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे इंग्रज काळामध्ये सुद्धा पाटबंधारे मंत्री होते, वीज खात्याचे मंत्री होते, अर्थ खात्याचे मंत्री होते, कायदा मंत्री होते. कायदा मंत्र्याचं जर तुम्हाला सांगितलं आता, त्यांना कायदा लिहिण्यासाठी त्यांनी घटना लिहिली. घटना समितीमध्ये येऊ नये म्हणून इतका प्रयत्न नेहरू मंत्रिमंडळाने केला, इतका अन्याय केला की त्यांना मुंबईमध्ये उभा केलं, त्यांना पाडलं. मग पुन्हा त्यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रयत्न केला बांगलादेशामध्ये. बांगलादेशमध्ये त्यावेळेला आपल्याकडे ते होता, आपल्याकडचा आपलाच होता, आपला हिंदुस्थानचाच भाग होता. त्याला काय म्हणायचं, पूर्व बंगाल आणि पश्चिम बंगाल. हां, तो पूर्व बंगाल होता. त्या पूर्व बंगालमधनं एकाने राजीनामा दिला आणि त्या ठिकाणची जागा खाली करून त्या ठिकाणी निवडून आणलं. त्यांचे कामगार, त्यांचीही संघटना होती, त्यांचाही पक्ष कामगार पक्ष असा होता, जसं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा कामगार पक्ष होता. त्याचे 1935 का 36 साली जवळजवळ 17 पैकी 13 आमदार निवडून आले इंग्रज काळामध्ये. तर त्या ठिकाणी हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर निवडून आले आणि मग घटना समितीमध्ये आले. आणि घटना समितीमध्ये निवडून आल्यानंतर ज्या वेळेला देश स्वतंत्र झाला, त्यावेळेला पाकिस्तानची फाळणी झाली. फाळणी अशी झाली की ज्या गावामध्ये बॉर्डरची गावं आहेत, पूर्व पाकिस्तान आणि पश्चिम पाकिस्तान, त्या गावामध्ये 50% जास्त लोकसंख्या मुस्लिमाची असेल तर पाकिस्तानामध्ये जाईल, आणि जे जास्त हिंदू असतील 50% जास्त ती भारतात राहतील. तर हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर हे पूर्व बंगालमधून निवडून आले होते. त्या गावाची लोकसंख्या मुस्लिमाची 48% होती. तरी सुद्धा ह्या नेहरूने ते गाव बांगलादेशाला देऊन टाकलं, पूर्व पाकिस्तानला देऊन टाकलं. म्हणजे ते सदस्य कॅन्सल झाले, घटना समितीमधनं त्यांना काढून टाकलं आणि पुन्हा वाऱ्यासारखे फिरू लागले घटना लिहिण्यासाठी. इंग्लंडला गेले, इकडे गेले, तिकडे गेले, त्यांना कुठंही मिळालं नाही. त्यावेळेला इंग्लंड सरकारनं त्याचे जे गव्हर्नर होतं त्यावेळेला, मला वाटतं मॅकडॉवल का असं नाव आहे, हां मॅकडॉवल, त्यांनी सांगितलं तुमच्याकडे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहेत, त्यांना घटना समितीचा अध्यक्ष करा आणि त्यांच्याकडे घटना लिहून घ्या. आणि त्यावेळेला मग ती एक जागा खाली केली, त्या ठिकाणी परत त्यांना निवडून आणलं आणि परत घटना समितीमध्ये आलं. म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी काय अशी घटना लिहिलेली नाही आहे. त्यांना जिनाने पाकिस्तानमध्ये याची ऑफर दिली होती, आणि आपल्या तामिळनाडूमध्ये दलितस्थान वेगळं करायची ऑफर दिलेली होती. तरीसुद्धा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर म्हणले मला फाळणी नाही करायची, मला भारताचं राहून माझ्या दलितांचा, ओबीसींचा विकास करायचा. तर त्यासाठी आपण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर वाचला पाहिजे. आपल्यासाठी काय केलं आहे हे अतिशय महत्त्वाचं आहे, हे अतिशय महत्त्वाचं आहे. जोपर्यंत फुले शाहू आंबेडकर एकत्र येत नाही तोपर्यंत आपली प्रगती नाही, अजिबात. तर यासाठी मला शेवटचंच 1-2 मिनिटांमध्ये संपवतो मी आता, कारण मला पण भुका लागलेल्या आहेत, कारण मला डायबिटीस आहे. जास्त नाही खाल्लं तर माझं अंग थरथर कापेल जायचं. तर आता या ठिकाणी मी जे आता आबाने वाचून दाखवलं नावं, मला वाचता येत नाही आता लक्षात. मला ज्यावेळेला सोलापूरला मी ओबीसीचं निवेदन द्यायला गेलो त्यावेळेला माझ्याकडं ती शाई, आपल्या झेरॉक्सची शाई असते, केमिकलची शाई, ती डोळ्यामध्ये गेलेली आहे. त्याच्यामुळं 4 ऑपरेशन झालेलं आहे. एका डोळ्याची 20% अशी राहिलेली आहे आणि एका डोळ्याची 30% अशी दिसतं. मग तर ती जास्त वेळ बघितलं, ऊन पडलं तर अजिबात दिसत. तर त्यामुळं काही नावं मला घेता येत नव्हती म्हणून मी आम्हाला वाचायला. तर आता काही आता आमचं आयुष्य उरलेलं आहे. माझं गाव इथं
जवळच आहे आपल्या म्हणजे सांगोलाचं म्हणजे नादरे आणि आटपाडी माझी सासरवाडी आहे. आमचं 56 गुंठ्याची शेती होती. वडील म्हणजे गरीब होते, शेतमजूर होते. परंतु मी आमच्या घरामध्ये एकटाच शिकलो, घरातून बाहेर पडलो आणि घरातून बाहेर पडताना पहिल्यांदा जो व्यवसाय केला तो केसावर फुगे विकण्याचा व्यवसाय केला. त्याला जे भांडवल लागलं ते फक्त 2 रुपयाचं भांडवल होतं. 1974ला 10वी शाळा सोडली आणि 2 रुपयाच्या भांडवलावरनं जो व्यवसाय केला तो केसावर फुगे. एक फुग्याचा पुडा 2 रुपयाला, 2 रुपयाचा फुग्याचा पुडा फुगवत गेलं. भुका लागले तर एखाद्या घरात केस नसले तर ते माई पोरगं रडलं तर ती भाकरी पण देते, दुसऱ्या माईला मागितलं तर कालवण पण देते. त्यामुळं हे काय हे नाही अण्णा राहिलेला वेळ आता खाली बसून बोला तुम्ही. नाही. त्यामुळं ते दिवस निघून गेले. परंतु 2 रुपयाच्या फुग्याच्या पुडावर मला अर्धा किलो केस यायचे आणि अर्धा किलो केस त्यावेळेला इकली त्यावेळेला मला 200 रुपये मिळायचे. आणि 200 रुपये म्हणजे त्यावेळेला 400 रुपये तोळा सोनं होतं. म्हणजे अर्धा तोळा सोनं हे मला दुपारपर्यंत मिळत होतं. म्हणजे 20,000 रुपये रोज मी त्यावेळेला कमवतो. आणि कशावर? म्हणजे हा धंदा कोणी करेल का? लाज वाटते. आणि मी काय म्हणणार ना तुम्हाला केसावर फुगे सांगायला सुद्धा खूप मोठेपण लागतं. सगळ्यात काय असलं तर ते अंतकरणाचं मोठेपण सांगायला पाहिजे. आणि मग त्यातून मी भंगारचा व्यवसाय शिकलो आणि भंगार विकत मग ते परत त्याच्यामध्ये माझी मास्टर की झाली. म्हणजे मास्टर की म्हणजे काय मी ते हे नाही डॉक्टर झालो नाही किंवा त्याचं हे झालेलं नाही. परंतु त्यातला मी मास्टर झालो आणि आपल्या भागातलं सगळं भंगार माझ्याकडे आपल्याला येतं. आपल्या भागातलं सगळीकडलं इकडलं या भागातलं भंगार माझ्याकडे येतं. माझ्या दुकानाकडे सगळे येतं. इथले जेवढे भंगारवाले फेरीवाले जे दुकानदार आहेत ते सगळं माझ्याकडे येतं. सातारा जिल्ह्याचा सगळं जिल्ह्याच्या ठिकाणातलं येत नाही. जिल्ह्याच्या ठिकाणाचे बाहेरगावची सगळे येतात. सांगलीच्या जिल्ह्याच्या ठिकाणी येत नाही, बाहेरगावचे सगळे येतात. म्हणजे पुणे जिल्ह्यातले असेच, सांगली जिल्ह्यातले असेच, सोलापूर जिल्ह्यातले असेच किंवा नगर जिल्ह्यातले असेच सगळ्याला इथं बाजारपेठ आपण मिळवून दिलेली. आणि सर्व ह्या लोकांचं एक गाव वसवलेलं आहे अकलूजला. एक गाव केसावर फुगे विकणाऱ्यांचं एक गाव आहे. हे सगळे नंदीवाले लोक आहेत. हां. आणि भांड्याचं दुकान माझं आहे. ते भांडी आणि भंगारचा व्यवसाय करतात. त्यांचं एक गाव आहे जोशाचं निमगाव म्हणून. आणि अकलूजमध्ये 4 झोपडपट्ट्या आहेत. त्या झोपडपट्ट्यामध्ये सगळे भंगारवाले निर्माण झाले. गावोगावी भंगार घ्यायला जातात. हे सगळे झोपडपट्टीमध्ये भंगार विकायला शिकवणारं गाव मी निर्माण केलेलं अकलूजमध्ये सगळ्या झोपडपट्टी. तर हे लोक आता चालत भंगार घेत नाहीत. आता मोटरसायकलीवर, लुणावर, याच्यावर त्याच्यावर, स्कूटीवर याच्यावर फिरतात. म्हणजे त्याला सुद्धा दिवस चांगले आले, सुगीचे दिवस. तर व्यवसाय कुठलाही खराब नसतो. माणसाने लाजायचं कशाला? चोरी करायला आणि भीक मागा. व्यवसाय कुठलाही करायला लाजायचं नाही. असे अनेक धंदे आहेत. नुसते केसावर फुगे हे उदाहरण झालं, ते सोडून द्या. बाकी अनेक धंदे आहेत आपल्या गावात, आपल्या जवळ आहेत, पण त्याचा अभ्यास आपण करत नाही. त्यासाठी आपल्या मुलांना ट्रेनिंग द्यायचं आहे मला. मी उद्योगपती कसा झालो. आज माझ्याकडे 100 एकर जमीन आहे. वडिलाची जमीन 56 गुंठे. माझी स्वतःची माझ्या एकट्याच्या वाटणीला आलेली 100 एकर जमीन आहे. आणि ती हायवे रोडवर आहे. टोल नाका माझ्या जागेत आहे. सांगोल्याचा रिंग रोड माझ्या जागेतून गेलेला आहे. म्हणजे मला काय असं कमी नाही. परंतु मागं वळून बघितलं पाहिजे. मी आता कमवलेलं उद्याच्याला माझा मुलगा जर चांगला असेल, कमवत असेल, तर त्याच्यासाठी कमवून ठेवायची काय गरज आहे? आणि जर माझा मुलगा जर चांगला कमवत नसेल आणि मी मरायची वाट बघत असेल आणि मेल्यानंतर लगेच इकून खायची वाट बघत असेल, तर त्याच्यासाठी कशाला मी ठेवू?
तर ही अशी भावना तुमच्याकडे थोडी तरी झाली पाहिजे. यासाठी मी समाजाचं काम करतो. मला कोणत्याही समाजाचं काम करायची गरज नाही. माझ्याकडे PVC पाईपचा फॅक्टरी आहे. या महाराष्ट्रातली सगळ्यात मोठी फॅक्टरी आहे. 20 mm पासून 400 mm पर्यंतची पाईप, 400 mm ची पाईप तुमच्या या सांगली जिल्ह्यात कुठं बनवत नाही. सांगली जिल्ह्यात कुठे बनत, माझ्याकडे बनत. सगळ्या गुजरातपर्यंत ज्या कॅनलचं पाणी जे येतं ते पाईपलाईननं पाणी द्यायची आता योजना आहे. आता आपल्याला पाटानं पाणी मिळणार नाही, पाईपलाईननं पाणी, ड्रीपनं पाणी, इस्रायलनं टेक्निक. आपल्याला कोणाला जर जायचं असेल परदेशाला तर तुम्ही इस्रायलला जावा आणि इस्रायलची शेती काय ती बघून या. जास्त पाण्याने शेती किती खराब होती याचं शिक्षण तिथे घेऊन या. तर हे सगळं असताना मी ओबीसीचं काम करावं म्हटलं, सगळ्यात जास्त सत्यशोधकाचं काम करावं म्हटलं. पण ओबीसीचं लोकांचं काम करायचं म्हटलं तर ओबीसीचा एका समाजातला एकच माणूस येतो, स्टेजवर बसतो, खाली कोण होतं. त्यावेळेला हे काम कसं करायचं. तर मी माळी समाजाचा म्हटलं, समाजाचे लोक गोळा होतात म्हटलं, समाजातली कार्यकर्ते निर्माण करून हे ओबीसीचं काम करतो. म्हणजे आम्ही काय नुसतं माळी समाजाचं काम करत नाही, ओबीसीचं काम करतो, सर्व बहुजन समाजाचं काम करतो, BC OBCचं काम करतो. आता आपल्याला माहीत असेल की आपलं आरक्षण गेलेलं आहे आणि हे आरक्षण का गेलं तर ह्यांनी एका वाक्यात सांगितलेलं आहे. पण ते आपल्या पचनी पडणार नाही, लक्षात घ्या. पचनी पडणार नाही, यासाठी पचनी पडणार नाही की आतापर्यंत देश स्वतंत्र होऊन 75 वर्ष झाले. अमृत वर्ष, अमृत कलश म्हणतील आता होते. अमृत कलश घेऊन त्याची इकडं कुठं फिरवणी करतील आणि त्या ठिकाणी सगळेजण पाया पडाल, तुम्ही जाताल. अमृत वर्षामध्ये आम्ही उपाशी आहे, ओबीसी उपाशी आहे. आणि अक्षरशः उपाशी ठेवायचं काम 5000 वर्षापूर्वी सनातनी लोकांनी केलं. आणि त्या सनातनी लोकांना निवडून दिलेलं भाजप सरकार, या सरकारनं केंद्रातला डाटा दिला नाही म्हणून आपलं आरक्षण गेलं. आणि या सरकारनं, इथलं सरकार आहे, या सरकारच्या सुद्धा ताब्यात इंग्रज गेल्यानंतर सरकार होतं तेव्हाही त्यांनी केलं नाही. कारण ओबीसीचं आरक्षण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ज्या वेळेला संसदेपुढे मांडलं त्यावेळेला त्यांनी हे पास केलं. त्यासाठी काकासाहेब कालेलकर नावाचा आयोग नाही. म्हणजे आपल्याला नेहरू मंत्रिमंडळानं काय दिलं नाही, भाजपनं काय दिलं नाही, काँग्रेसनं काय दिलं नाही, राष्ट्रवादीनं काय दिलं नाही. थोडंफार आपल्याला दिलं, थोडंफार. फक्त आणि फक्त दिलंय ते विश्वनाथ प्रताप सिंग यांनी दिलेलं. ते कोणताही पक्ष असू द्या, कुठं ते त्या पक्षाचे आम्हाला काय घेणं देणं. जे पक्षाची माणसं असतात ती पक्षाची माणसं असं बोलूच शकत नाही, ही समाजकारण करूच शकत नाही, ते खरे प्रश्न मांडूच शकत नाही, ते आंदोलन करूच शकत नाही. ते आंदोलन कसं करतात, काही जर द्यायचं असलं तर ते अगोदर कबूल करून घेतात. आम्ही आंदोलन करायचं, आम्ही मागण्या करायच्या, आम्ही मोर्चे काढायचे. आणि त्यांनी त्यांच्यातलाच एक आमदार पुढं करायचा आणि त्याला सांगायचे एक मिटिंग लावून मुंबईला आझाद मैदानावर बोलव. आझाद मैदानावर बोलवायचं, त्या ठिकाणी यायचं, तिथला मुख्यमंत्री येणार आणि तो सांगणार या ज्या मागण्या केल्या त्या मागण्या या मंत्र्याच्या आम्ही आज मंजूर होतो. म्हणजे आमचं सगळं आंदोलन गेलं पाण्यात. तर हे आमचं पाण्यात गेलं तर चालेल, परंतु तुमचा फायदा झाला पाहिजे यासाठी आम्ही करतो. या चळवळी ज्या आहेत, या चळवळीमध्ये तुम्हाला काय मिळालं, तुमचं कोणी ऐकतं, हे ऐकतं, त्याचा रिफ्लेक्ट वेगळा येतो. आम्हाला उभा राहायला तिकीट मिळणार नाही, परंतु माळी समाजातला जो पदाधिकारी आहे त्याला आज इथं या ठिकाणी बसलेल्या एकाला तर लगेच तिकीट देणार, दुसऱ्या काँग्रेस पक्षाचं अध्यक्ष बनवणार, कुठला वार्ड अध्यक्ष बनवल, पुन्हा काय बनवल, तालुका अध्यक्ष बनवल, काही बनवल. हा माळी समाजाचा, हा माळी महासंघाचा हा त्यातला आउटपुट आहे, हा आउटपुट आहे. या आमच्या 100 माणसं जमा होतात, 90 माणसं पळून जातात, पुन्हा 200 माणसं गोळा करतो, त्यातली 80 माणसं पळून जातात. हे होत राहतं. ते त्यांचा विकास तिकडे होतो आणि तिकडे व्हावं म्हणूनच हे आम्ही काम करतो. विकास त्यांचा व्हावा, त्यांना विचारावं. तुम्ही असं करून चालणार नाही, माळी करून चालणार नाही असं जर म्हटलं तर तुम्हाला कोणी विचारणार. तुम्ही जेव्हा बोर्ड लावून 10 माणसं जरी बसला ना तर माळी काहीतरी जागृत व्हायला पाहिजे, याला दिलंच पाहिजे. असा संदेश जातो. हा संदेश आम्हाला मिळणार नाही. आपल्या जवळ बसलेल्या लोकांना, जे माळी समाजाचे कट्टर कार्यकर्ते आहेत त्यांना काय मिळणार.
पण अर्धे कच्चे जे कार्यकर्ते आहेत कच्चे त्यांना लगेच घेरलं जात काय, परंतु तो आपला नफा आहे आणि ते आपला आउटपुट आहे आणि तेच व्हायला पाहिजे हे आमचं मत. म्हणजे यासाठीच माळी महासंघ आणि माळी महासंघाने ज्या ज्या मागण्या केल्या त्या मागण्या अनेक वेळेला मान्य झालेल्या आहेत. परंतु कशा आपल्यातला दुसरा माणूस एखादा त्या पक्षातला उभा करून त्याच्यामार्फत मागणी करायची आणि त्याच्या मागण्या मान्य करायच्या हा त्यातला उद्देश असतो, दुसरं काय नसतं. विद्यार्थ्याला शिष्यवृत्ती आतापर्यंत घटनेमध्ये असणारी आतापर्यंत काय दिली नाही. आम्ही आपल्या मागण्या केल्या 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 किती आंदोलन केली कायच नाही काय. आपले सुधाकररावजी गणगणे त्यांचा मुख्यमंत्री झाले विलासरावजी देशमुख, त्यांनी सांगितलं एक मेळावा घ्या म्हणून. आम्ही घेतला मेळावा इथं कोल्हापूरला अक्षरशः धरून मारून अमकं करून तमकं करून काय इतर समाजातली माणसं म्हणजे ओपन मधली सुद्धा माणसं आम्ही गोळावरून 500 माणसं जमा झाली त्यात ओबीसीची 500 माणसं जमा झाली आणि तिथं आम्ही मागण्या केल्या. त्यातली विद्यार्थ्यांची शिष्यवृत्ती माफ झाली. आज 4 लाख विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती मिळते. 4 लाख हो. पण हे आंदोलनाचा फायदा असतो. ते किती माणसं वगैरे याचा काय इलाज करायचा नसतो. ते द्यायचं म्हणल्यावर कधी बी देतात ती लोक. ती कसं द्यायचं ती वेगळं काम असतं. तर यासाठी आता शेवटची एक मी मागणी करतो. या अखिल भारतीय माळी महासंघाच्या या महात्मा ज्योतिराव फुले यांची ही उपाधी दिली. या महात्मा ज्योतिराव फुले यांना भारतरत्न आतापर्यंत दिलेलं नाही. परंतु आम्हाला भारतरत्नाची अजिबात गरजही नाही. कारण ज्या ठिकाणी महात्मा गांधी आहे या महात्मा गांधीला भारतरत्न दिलेलं नाही. लक्षात घ्या का दिलेलं नाही तर या भारतरत्नाचा कचरा झालेला, पाला पाचोळा झालेला. आम्ही त्याची मागणी करत नाही. ज्या महात्मा गांधीने 1932 साली त्याला अटक झाली त्यावेळेला इथं पुण्याच्या येरवडा जेलमध्ये होतं त्यावेळेला महात्मा गांधीने स्वतः म्हणलेलं आहे की सच्चा महात्मा है वो जो महात्मा ज्योतिराव फुले. एवढी मोठी महात्मा ही पदवी आहे. महात्मा ज्योतिराव फुले यांना जर कुठला पुरस्कारच द्यायचा असेल तर आता ब्रिक्स आले ना आपल्या ब्रिक्सचे अध्यक्ष आहेत. ब्रिक्स द्या ना पुरस्कार, एक नवीन पुरस्कार चालू करा आणि पहिल्यांदा पुरस्कार द्या सावित्रीबाई फुलेंना द्या, महात्मा ज्योतिराव फुलेंना द्या किंवा असे अनेक महापुरुष असतील अशा यांना द्या. अरे जिवंत असतानाच भारतरत्न पुरस्कार आमच्या नेहरूंनी घेतला होता. जिवंत असताना स्टेडियम बांधले नरेंद्र मोदी. असे अनेक पुतळे जिवंत असताना बांधलेले आहेत लोकांनी. तर या महापुरुषांची मागणी करायची तर त्या ठिकाणी आपल्या शाहू महाराजांनी म्हटलेलं आहे. शाहू महाराजांनी या महात्मा ज्योतिराव फुले यांना म्हणलेलं आहे महाराष्ट्राचा मार्टिन लुथर म्हणलेला आहे. मार्टिन लुथर किंग. मार्टिन लुथर हा जर्मनचा अति उच्च शिकलेला. तिथं बी असंच सनातनी त्या सनातनी लोकांनी हे जे आपले ख्रिश्चन लोकांचे हे असतात ना धर्मगुरू तर ते धर्मगुरू त्यांच्या फायद्यासाठी ती वचनं वगैरे आपले जे यांचे असतात बायबल मधली ती काढून दुसरीच घुसवले. त्या ठिकाणी मग महिलांना रस्त्यावर जाळून मारणे, अमकं करणे, तमकं करणे हे सनातनी जशी आपली करतात ते सती जाणे अशा प्रथा त्याने ठिकाणी चालू केलेल्या होत्या. त्या मोडण्यासाठी कुणी पुढं आलं तर त्यांना रस्त्यावर जाळून मारायची ही ती सनातन तिथली ही होती. तर त्यावेळेला मार्टिन लुथरनं ते त्यांच्या हातातनं निसटून गेले आणि क्रांती केली. तर ते मार्टिन लुथर. तर ते आपले शाहू महाराज म्हटले महाराष्ट्राचा मार्टिन लुथर म्हणजे महात्मा ज्योतिराव फुले. स्वातंत्र्यवीर सावरकर हे स्वातंत्र्यवीर सावरकर म्हणाले महात्मा ज्योतिराव फुले हे आद्य समाज क्रांतिकारक. असे अनेकांनी आपल्या कर्मवीर भाऊराव पाटलांनी सुद्धा आमच्या महात्मा ज्योतिराव फुलेंना पदवी दिली आहे.
अनेकांनी महात्मा ज्योतिराव फुलेला जी पदवी दिली त्यामध्ये डॉक्टर सयाजीराव गायकवाड, राजे सयाजीराव गायकवाड आहेत आपल्या ह्याचे बरोड्याचे. ते 11 मे 1888ला ते आले नाहीत, त्यांना बोलवलं होतं. त्यांनी पत्र पाठवलं. पत्रामध्ये म्हटलेले आहेत, महात्मा ज्योतिराव फुले हे इंडियन बुकर टी वॉशिंग्टन. आता ही वॉशिंग्टनचा जरा इतिहास बघितला तर तिथं काळे आणि गोरे, आपल्या इथं दलित आणि श्रीमंत आहेर नाही रे, तसे तिथं काळे आणि गोरे हा लढा होता. त्या काळ्या आणि गोऱ्याचा जो लढा आहे त्या लढ्याला महात्मा ज्योतिराव फुलेंनी गुलामगिरी पुस्तक सुद्धा वाहिलेलं आहे. इंग्रजीमध्ये सुद्धा त्याचं भाषांतर झालेलं आहे, सालवरी म्हणून. ते सालवरी पुस्तक मी त्यावेळेला 2017 साली अमेरिकेमध्ये त्याचं प्रकाशन केलं. परत येते अमेरिकेमध्ये माझी सुटकेस भरून जेवढं नेता येतो तेवढं तिथं नेलं होतं. तर हे महात्मा ज्योतिराव फुलेंना आपल्याला मागणीच करायची आहे. तर हे ब्रिक्स सरकार नवीन पुरस्कार द्या. आपल्या ओबीसीचं जे आरक्षण गेलेलं आहे ते हे कुठलंही सरकार असू द्या, ह्या सरकारचा आम्हाला काही देणं घेणं नाही. आता तुम्ही म्हणताल आम्ही आमच्या पक्षाच्या मार्फत 27% जागा देतो, 30% जागा देतो. अहो 100% जागा तुम्ही दिल्या आणि उद्या तुम्ही अपक्ष म्हणून कोणाला उभा केलं तर तिथं काय? तिथं आम्ही काय करणार? अपक्ष म्हणून जी जमात उभा राहिली त्यांना जर पैसे वाटले तर आम्ही निवडून येणार का? नाही येणार. तर त्यासाठी आम्हाला आरक्षण दिल्याशिवाय तुम्ही कुठल्याही निवडणुका घे, त्यासाठी तुम्ही निवडणुकीवर बहिष्कार टाक. पहिल्यांदा बहिष्कार टाक, तरच तुमच्या मुलांचं भविष्य, नाहीतर भविष्य नाही. आणि दुसरी महत्वाची मागणी आहे, 1931 साली शेवटची इंग्रजांनी जनगणना केली आपली, ती जातनिहाय जनगणना केली आणि 52% ओबीसी झाला. त्यावेळेचा ओबीसी 52%. त्यानंतर भारताची फाळणी झाली, भारतात 80%च लोक राहिली आणि त्यात 52% लोक होती ओबीसीची. 80%मध्ये म्हणजे 62% झाले, कारण 20% लोक मुस्लिम हे पाकिस्तानमध्ये गेले, पूर्व पाकिस्तान पश्चिम पाकिस्तानमध्ये. आणि 80%मध्ये 52% म्हणजे 62%. त्यावेळेला मुस्लिम ओबीसीमध्ये नव्हता. नंतर ख्रिश्चन ओबीसी आला, बुद्ध ओबीसी आला, जैन ओबीसी आला. सगळे ओबीसी आल्यानंतर आता जवळ 70% ओबीसी झाले आणि 70% ओबीसीला 27% आरक्षण दिलं. आरक्षणाची मर्यादा वाढवता येत नाही. अरे का वाढवता येत नाही? आता कुणी न मागता कुठलं ईडब्ल्यूसी ना, ईडब्ल्यूसी आरक्षण 10% कसं दिलं? 103वी घटना दुरुस्ती केली तुम्ही, घटना दुरुस्ती केली ह्या मोदी साहेबांनी आणि घटना दुरुस्ती करून मोडलं ना तुम्ही. 50% 60% केलं ना का? मग तसं करा ना, आम्हाला द्या ना 70%. जिसकी जितनी संख्या वारी उसकी उतनी भागे. त्यासाठी आम्हाला आमची जात निहाय जनगणना करा पहिला आणि मग सांगा किती आहे तेवढं आम्हाला द्या. आम्हाला आर्थिक बजेट तेवढंच पाहिजे, आम्हाला शैक्षणिक बजेट तेवढं पाहिजे, नोकऱ्यामध्ये बजेट तेवढं पाहिजे, ग्रामपंचायतपासून संसदेपर्यंत, न्यायपालिका असेल, प्रत्येक ठिकाणी आमचं बजेट ओबीसीला द्या ना. ओबीसी हा भारत निर्माण करणारा, आमचं सगळं निर्माण केलेलं, सगळ्याला जगवणारा हा ओबीसी आहे. आणि तुम्ही आईत खाव सगळ्यांनी लुबाडले आणि आम्हाला काम करून कष्ट करणारा उपाशी ठेवताय. हा भारत सुपर पॉवर कधीही होणार नाही. ओबीसीला मागे ठेव. ओबीसीला जर आरक्षण नाही दिलं तर सुपर पॉवर होणार नाही. ही निम्मी लोकसंख्या त्यांना वरबडून खाल्ल्याशिवाय राहणार नाही, मारल्याशिवाय राहणार नाही, सोडणार नाही. काय का सोडणार? आपण थोडंसं धाडस केलं पाहिजे. माणूस मरता क्या नाही करता, यासारखं आपली ही मागणी आहे की इथे जी जनगणना आहे ती जनगणना जात आणि आहे झालीच पाहिजे. आणि मग आपलं आरक्षण हे आपल्या लोकसंख्येच्या प्रमाणात केलं पाहिजे. ही मागणी आपली महत्वाची मागणी या ठिकाणी करतो आणि थांबतो. जय ज्योती, जय क्रांती, जय भीम, जय भारत, जय बसवण्णा, जय सत्यशोधक. धन्यवाद.